12वीच्या पेपरला चक्क ChatGPTवरून उत्तरे शोधत सामूहिक कॉपीचा प्रयत्न, 3 शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश। राज्यात 10वी-12वीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणूनच राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत। मात्र त्यानंतर अनेक प्रकार समोर येत आहेत। अशातच गडचिरोलीच्या परीक्षा केंद्रावर एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर येते। 12वीच्या राज्यशास्त्राच्या पेपर दरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून प्रश्नांची उत्तरे चक्क ChatGPTवरून शोधून त्या उत्तरांची प्रिंट कॉपी परीक्षा केंद्रावर आणण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। चामोर्शी येथील जाकृ बोमनवार कनिष्ठ विद्या आणि कला महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडलाय। दरम्यान सामूहिक कॉपीचा प्रयत्न करण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या केंद्र भेटीदरम्यान उघडकीस आणला। या प्रकरणी केंद्रप्रमुख आणि इतर 2 शिक्षकांसह शाळेच्या शिपायाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत। तर त्या 4ही जणांवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 18 फेब्रुवारी रोजी राज्यशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना CEO सुहास गाडे यांच्या भरारी पथकाने भेट दिली। यावेळी परीक्षा केंद्राबाहेर चालू विषयाच्या मायक्रो नोट्स तसेच राज्यशास्त्र विषयाच्या चालू असलेल्या पेपरचे प्रश्न ChatGPTवरून प्रिंट आउट काढलेले मिळून आले। CEO गाडे यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा जाब विचारत चौकशी समिती गठीत केली। चौकशी समितीने आपल्या अहवालात सामूहिक कॉपीचा प्रयत्न झाल्याचं नमूद केल्याने प्रभारी गट शिक्षण अधिकारी सुधीर आखाडे यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला जबाबदार धरून 3 शिक्षक आणि 1 शिपायाविरोधात गुन्हा दाखल केला। तर त्यांना निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभाग आणि संबंधित संस्थेला शिक्षण अधिकारी यांनी दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली।